मंडळी, आज मी पापड बनवणार आहे। पापड हे घरीच बनवणार आहे। त्यासाठी मी हा पापडाटा आणलेला होता इंडियावरून। हा आहे रामबंधूचा उडद स्पेशल पापडाटा। कसा चुरायचा ते बघूयात। आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं। परातीला पण तेल लावून घ्यायचं, पण मला लक्ष राहणार नाही। जास्त उडतं तर पाणी थोडंसं हळूहळूच टाकायचं। ह्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं, चांगलं सगळीकडून तेल लावून घ्यायचं, जेणेकरून उंडा ह्या डब्याला चिपकणार नाही। तुम्ही स्टीलचा डबा असेल तर स्टीलचा डबा घ्या, त्याला पण तेल लावून घ्या। आणि तूप लावायचं नाही, फक्त तेलच लावायचं, कारण तुपामुळे त्याला थोडीशी धमक येऊ शकते पापडला। आणि तुम्ही जर रात्री उंडा चुरून ठेवत असाल तर रात्री थोडेसे 4 ते 5 पापड लाटून घ्यायचे, कारण असं म्हणतात की उंडा चुरून तो तसाच ठेवू नये। आमच्या सासूबाई म्हणतात असं। मी रात्री जेव्हा चुरून ठेवते घरी उंडा, तेव्हा 4-5 पापड लाटून ठेवते। आज दुपारची वेळ आहे आणि संध्याकाळचे मी 4-5 पापड लाटून ठेवणार आहे। आणि त्याचे उद्यापर्यंत छान हा उंडा म्हणून तयार होईल। तर मंडळी, काल आपण पापड आटा चुरलेला होता आणि तो छान मुरलेला आहे। आता पापडासाठीचा जो उंडा आहे तो चुरून जशाला तसा ठेवू नये म्हणून मी काल रात्री हे 5 पापड लाटलेले होते। त्यामध्ये 2 चुरा झालेले आहेत, आमच्या शेवटचा कारनामा आहे तो। आणि उरलेले पापड आपण आता करणार आहोत। तर त्यासाठी मी माझ्याकडे एक नरमवाली ओढणी होती, मी ओढणी घेते पापड टाकण्यासाठी। गावाकडे सूप वगैरे असतात तर सुपामध्ये पण आपण ठेवू शकतो, पण इथे माझ्याकडे सूप नाही आहे, त्याच्यामुळे मी ही नरम ओढणी घेतलेली आहे। जेवढे पापड करायचे असतील तेवढाच उंडा घ्यायचा आणि तेवढ्याच्याच लाट्या बनवायच्या, आणि बाकीचा परत उंडा हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा। मोठा खलबत्ता असेल तर त्यामध्ये तुम्ही हा उंडा थोडासा कुटून पण घेऊ शकता, घेतं कुणी कुटून असं। थोडीशी मेहनत तर लागतेच, पण मेहनतीच्या नंतरचे जे पापड होतात ते एकदम भारी लागतात। आणि हे जे पापड आहेत, जे पापडाट्यापासून आपण पापड बनवतो ना, हे तळून खायला किंवा ह्याची चटणी किंवा भाजून खायला पण एकदम छान लागतात। आणि घरी जर तुम्ही सोल डाळ दळून आणत असाल तर त्यामध्ये 1 किलो सोल डाळ दळून आणली तर त्यामध्ये 1 पापड खारची पुडी टाकून द्या, एकदम व्यवस्थित होते प्रमाण। बाकी त्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही, कारण त्या पापड मसाल्यामध्ये सर्व काही असतं, मीठ पण असतं त्यामध्येच। माझे पापड वाळायले ना, तर मग तुला ॲपल आणून देतो। पंखा बंद कर। चाकू घ्या, चाकूला पण तेल लावा, जेणेकरून उंडा ह्याला चिपकणार नाही। ह्याच्या अशा एक सहित भुसा काढायच्या। अगोदर तेल लावायचं आणि हा पापड छोटासा लाटून घ्यायचा अगोदर। हे असे छोटे छोटे अगोदर तेल लावून आपण लाटून ठेवणार आहोत, आणि नंतर मग पीठ लावून ते मोठे करणार आहोत। पीठ एकदम जास्त नाही लावायचं, थोडंसं काहीतरी त्याला फक्त पिठामध्ये डीप करून घ्यायचं।